नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर गाथा शौर्याची या आपल्या विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। महाराष्ट्राचा इतिहास जसा वीरांच्या पराक्रमाने भरलेला आणि भारलेला आहे, तितकाच किंबहुना काकणभर जास्तच महाराष्ट्राच्या मातीतल्या वीरांगनांच्या देखील शौर्याने ओतप्रोत भरलेला आहे। महाराष्ट्राच्या मातीला अभिमान असणाऱ्या अशाच एका वीरांगनेचा एखाद्या ज्वलंत यज्ञासारखा धगधगता इतिहास आपण आजच्या गाथा शौर्याजीच्या भागात जाणून घेणार आहोत। आणि ती असामान्य वीरांगना म्हणजे श्री सखी राज्ञी जयती महाराणी येसूबाई। महाराणी येसूबाई म्हणजे कोकणातील शृंगारपूरच्या पिलाजीराव शिर्क्यांची कन्या। जगाच्या इतिहासातील महान राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या ज्येष्ठ सूनबाई आणि साक्षात सिंहाचा छावा असणाऱ्या मरण आलं तरी चालेल पण शरण जाणार नाही असं वाघाचं काळीज घेऊन जन्माला आलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी, स्वतःच्या आयुष्याचं अक्षरशः अग्निकुंड करून जगाच्या इतिहासात त्यागाचं सर्वात मोठं उदाहरण बनलेल्या महाराणी येसूबाई। छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर महाराष्ट्राच्या छाताडावर थयथया नाचणाऱ्या गनिमांना लगाम घालून स्वराज्याचं रक्षण करणारी हिंदवी स्वराज्याची वाघीण महाराणी येसूबाई। प्रभू श्रीरामचंद्रांसोबत 14 वर्षांचा वनवास सोसणाऱ्या सीतामाईंचा इतिहास आमच्या घराघरात पोहोचला। साक्षात मृत्यूच्या तोंडातून सत्यवानाला सोडवून आणणाऱ्या सावित्रीचा इतिहासही आमच्या स्मरणात आहे। परंतु स्वराज्य वाचवण्यासाठी तब्बल 29 वर्ष मुघलांच्या कैदेत राहिलेल्या महाराणी येसूबाईंचा इतिहास मात्र अजूनही आम्हाला माहिती नाही। तब्बल 29 वर्ष ज्या माऊलीनं स्वराज्यासाठी स्वतःला मुघलांच्या कैदेत ठेवून शिवछत्रपतींचं आणि रयतेचं स्वराज्य अबाधित ठेवलं, त्या महाराणी येसूबाईंबद्दल आम्हाला फारच कमी माहिती आहे। हे आमचं दुर्दैव आहे असंच म्हणावं लागेल। शिवरायांच्या मृत्यूनंतर छत्रपती संभाजी महाराजांसारख्या सिंहाच्या छाव्यासोबत तब्बल 9 वर्षांचा संसार त्यांनी केला। पती जिवंत असतानाही त्यांना काही काळ विधवेचं सोंग घ्यावं लागलं होतं। आग्र्याहून सुटल्यावर शिवछत्रपतींनी छोट्या संभाजी महाराजांना वाटेतच लपवून अफवा पसरवली होती की युवराजचा काळ आला, त्यामुळे संभाजीराजे सुखरूपपणे स्वराज्यात येईपर्यंत त्यांना विधवा म्हणून जगावं लागलं होतं। तेव्हा मनाची केवढी प्रगल्भता असेल या महामातेची याचा विचारही करवत नाही। त्यानंतर कपटाने आणि फितुरांच्या मदतीने औरंगजेबानं शंभूराजांना कैद केल्यानंतर मोठ्या हिमतीनं त्या आसमानी संकटाला सामोरं जाणारी आणि पतीच्या निधनानंतरही स्वराज्याचा गाडा मोठ्या शौर्यानं चालवणारी, तसंच स्वतःचं आभाळा एवढं दुःख उराशी ठेवून शिवछत्रपतींनी उभारलेलं स्वराज्य वाचवण्यासाठी स्वतःला आणि पोटच्या गोळ्याला शत्रूकडे तब्बल 29 वर्ष ओलीस ठेवून घेणारी महाराणी येसूबाई ही हिमालया इतका उंच आत्मविश्वास बाळगणारी स्त्री पाहिली की राष्ट्रसेवा स्वराज्यसेवा म्हणजे काय असते हे आपल्या लक्षात येऊ शकेल। गाथा शौर्याची मध्ये आज आपण स्वराज्यासाठी असीम त्याग केलेल्या याच महामातेचा जीवन प्रवास जाणून घेणार आहोत। 3 एप्रिल 1680 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झालं। शिवरायांच्या निधनानंतर स्वराज्याचे लचके तोडण्यासाठी दस्तूर खुद्द औरंगजेब महाराष्ट्रात आलेला होता। शिवाजी महाराजच जिवंत नसल्यानं आता आपल्याला अतिशय सहजपणे स्वराज्य गिळंकृत करता येईल हा त्याचा मनसुबा होता। पण छत्रपती संभाजी महाराजांनी तो औरंगजेबाचा कपटी मनसुबा आपल्या पराक्रमाने उधळूनही लावला। पण अखेर कट कारस्थान करून आणि आपल्यातीलच काही गद्दारांची मदत घेऊन औरंगजेबानं संभाजी महाराजांना कैद केलं आणि 11 मार्च 1689 रोजी त्यानं शंभूराजांना अत्यंत क्रूरपणे ठार मारलं। शंभूराजांच्या पत्नी येसूबाई यांच्या कर्तृत्वाला आणि त्यागाला इथंच खरी सुरुवात झाली। आपल्या पतीच्या मृत्यूचं दुःख बाजूला ठेवत त्यांनी स्वराज्याची विस्कटलेली घडी बसवायला सुरुवात केली। त्यांचं मन किती मोठं होतं याची जाणीव त्यांच्या प्रत्येक निर्णयात दिसून येत होती। त्या काळच्या राजेशाही नियमानुसार संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा शाहू गादीवर बसायला हवा होता। महाराणी येसूबाईंनी देखील आग्रह केला असता तर छोट्या शाहू राजांचा राज्याभिषेकही झाला असता। पण तत्कालीन परिस्थिती पाहता त्यांच्या हे लक्षात आलं की स्वराज्य जर टिकवायचं असेल तर मुलाच्या प्रेमापेक्षा कर्तव्याला जास्त महत्त्व दिलं पाहिजे। त्या काळात रायगडावर छत्रपती संभाजी महाराजांचे धाकटे बंधू राजाराम महाराज यांना मानणाऱ्या सरदारांची संख्या
मोठी होती। त्यामुळे शाहू महाराजांना जर स्वराज्याच्या गादीवर बसवलं असतं तर काही सरदारांनी बंड केलं असतं आणि स्वराज्याचे 2 भाग पडले असते। आणि ह्या अंतर्गत बंडामुळेच स्वराज्य औरंगजेबाच्या घशात अगदी सहज गेलं असतं हे येसूबाईंनी ओळखलेलं होतं। आणि त्यामुळेच त्यांनी पुत्रप्रेम बाजूला सारलं, राजाराम महाराजांना स्वराज्याच्या गादीवर बसवलं आणि त्यांच्या वतीनं स्वतः येसूबाई स्वराज्य हिताचे निर्णय घेऊ लागल्या। महाराणी येसूबाईंच्या खऱ्या त्यागाला सुरुवात होते ती इथून। त्यांच्या असीम त्यागाचं दुसरं उदाहरण तर एक महादिव्य समर्पणच आहे असं म्हणावं लागेल। छत्रपती संभाजी महाराजांना ठार मारल्यानंतर औरंगजेबाच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या होत्या। त्यानं स्वराज्याला गिळंकृत करण्यासाठी रायगडाला वेढा दिला, पण स्वराज्याचा धनी त्या वेढ्यात अडकून पडला असता तर सैन्याला एकत्र आणणार तरी कोण हा एक खूप मोठा प्रश्न होता। तसंच बाहेर मोकाट असणाऱ्या औरंगजेबाच्या सैन्यानं बाहेर आक्रमण करून स्वराज्याचे लचकेही तोडले असते। या अशा परिस्थितीतही येसूबाईंनी या संकट समयी एक मार्ग काढला। येसूबाईंनी राजाराम महाराजांना सुचवलं की त्यांनी रायगडाच्या वेढ्यातनं बाहेर पडून जिंजीच्या किल्ल्यामध्ये तळ ठोकावा। रायगड वेढ्यात अडकल्यामुळे संपूर्ण राजधानी जिंजीला हलवावी आणि असं केल्यानं रायगडाच्या वेढ्यातून औरंगजेबाला फार काही गवसणारच नाही आणि स्वराज्याचा कारभार देखील व्यवस्थितपणे चालवता येऊ शकेल। म्हणजेच स्वराज्य अबाधित ठेवण्यासाठी येसूबाई स्वतः रायगडावर थांबून येणाऱ्या सुलतानी संकटाचा सामना करायला आणि प्रसंगी स्वराज्यासाठी स्वतःला तोफेच्याही तोंडी द्यायला तयार होत्या। कल्पना बित्तोड होती, पण आपल्या मातेसमान वहिनीला आणि छोट्या शाहूला रायगडाच्या वेढ्यात एकटं सोडून जाणं हे राजारामांना पटत नव्हतं। पण येसूबाईंनी राजाराम महाराजांना हे पटवून दिलं की राजानं नात्यापेक्षा कर्तव्याला जास्त महत्त्व दिलं पाहिजे, तरच राज्य अबाधित राहतं। आणि अखेर जड अंतःकरणानं महाराणी येसूबाईंच्या आज्ञेमुळं राजाराम महाराजांनी रायगड सोडला आणि सुरू झाली महाराणी येसूबाईंची सत्व परीक्षा। राजाराम महाराज रायगडावरनं निसटल्यानंतर महाराणी येसूबाईंनी तब्बल 8 महिने औरंगजेबाच्या सैन्याशी लढा देत रायगड झुंजत ठेवला। पण प्रयत्न करूनही रायगड ताब्यात येत नाही हे बघून औरंगजेबानं कपटी चाल खेळली। दगाफटका करून रायगडावरचं भगवं निशाण उतरवलं आणि रायगडावरून येसूबाई आणि शाहू महाराजांना अटकही केली। छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवणच होती, प्रसंगी गड किल्ले शत्रूच्या ताब्यात द्यावेत, पण स्वराज्य अबाधित राखावं। दिलेले किल्ले लढून मिळवता येतील, पण दिलेलं स्वराज्य मात्र परत मिळवता येणार नाही। शत्रूनं बंदी बनवलं तरी परत सुटता येतं हा इतिहास देखील शिवरायांनी स्वतः घडवून सगळ्यांसमोर आदर्श ठेवलेला होता। पण दुर्दैवानं येसूबाई शिवरायांसारख्या युक्तीनं आपली स्वतःची सुटका करू शकल्या नाहीत। त्यामुळेच येसूबाई आणि शाहू महाराज यांनी आपल्या आयुष्यातली ऐन उमेदीतली 29 वर्ष स्वराज्य रक्षणासाठी औरंगजेबाच्या कैदेत व्यतीत केली। त्या 29 वर्षांपैकी 17 वर्ष महाराष्ट्रात औरंगजेबाच्या छावणीमध्ये त्यांना नजर कैदेत ठेवण्यात आलं होतं। जिथे छावणीचा तळ पडेल तिथे त्या दुर्दैवी मायलेकरांची फरफट होत होती। स्वराज्यात राहून देखील त्यांना स्वातंत्र्य उपभोगता येत नव्हतं। पुढे औरंगजेबाच्या मृत्यूनंतर या मायलेकरांची रवानगी दिल्लीला करण्यात आली आणि त्यानंतरची 12 वर्ष या मायलेकरांना पर मुलखात वनवास सहन करावा लागला। तब्बल 29 वर्ष पारतंत्र्याच्या कोठडीमध्ये त्यांना राहावं लागलं। 1690 ते 1719 अशी तब्बल 29 वर्ष त्यांनी कशी घालवली असतील याची साधी कल्पनाही जरी केली तरी अंगावर सर्रकन काटा उभा राहतो। आजूबाजूला स्वराज्याचे लचके तोडू पाहणारी औरंग्याची क्रूर माणसं, संपूर्ण वातावरण परकीय, खाणं पिणं रीतिरिवाज आणि पोशाख सगळं काही अनाकलनीय। या प्राप्त परिस्थितीलाही येसूबाई कशा सामोऱ्या गेल्या असतील? छत्रपती संभाजी महाराजांवर 40 दिवस जुलूम करणारा औरंगजेब येसूबाईंशी कसा वागला असेल? औरंग्याच्या क्रूर वृत्तीचा त्यांनी कसा काय सामना केला असेल? धर्मांतर आणि अब्रूरक्षणाच्या सावटाखाली 29 वर्ष त्या कशा काय राहिल्या असतील? महाराष्ट्रातील 17 वर्षांच्या कैदेत मुलगा शाहू जवळ तरी होता, पण दिल्लीला गेल्यावर या मायलेकरांची जाणीवपूर्वक ताटातूट करण्यात आली। यावेळेला त्यांच्या मनाची काय अवस्था झाली असेल?
असे शेकडो प्रश्न ज्यावेळी उभे राहतात ना, तेव्हा येसूबाईंच्या असीम त्यागाची फक्त कल्पना करणं इतकंच आपल्या हाती राहतं. त्यांचं दुःख, त्यांची वेदना, त्यांचा संघर्ष, त्यांचा त्याग आपल्याला कधीच अनुभवता येणार नाही. आपल्या गनिमी काव्यानं मुघलांना अक्षरशः सळो की पळो करून सोडणारे, औरंगजेबाच्या तंबूचे सोन्याचे कळस कापून नेणारे वीर योद्धे संताजी आणि धनाजी यांना सुद्धा येसूबाईंची सुटका करणं का शक्य झालं नसेल? कदाचित या प्रश्नांची उत्तरं फक्त इतिहासालाच माहिती असतील. कोणत्या मातीत जन्मलेली आणि तयार झालेली माणसं आहेत ही? स्वराज्यासाठी तन मन धन देणं हे काय असतं हे महाराणी येसूबाईंकडनं शिकावं. मराठ्यांच्या या गौरवशाली इतिहासात आपल्या गुणांच्या जोरावर पोरकाश्मानं दुसरी झालेली राजर्षी म्हणजे संभाजी महाराजांच्या पत्नी महाराणी येसूबाई. कोकणातील शृंगारपूरचे पिलाजी शिर्के यांची कन्या असणाऱ्या महाराणी येसूबाईंनी संसार थाटला तो साक्षात सिंहाचा छावा असणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांसोबत. स्वतः संभाजी महाराजांनीच त्यांना श्री सखी राज्ञी जयती असा शिक्का बहाल केला होता. आणि औरंगजेबाच्या निधनानंतर त्याचा मुलगा आझमशाह यानं स्वतःला दिल्लीचा बादशाह घोषित केलं. पण त्यानंही महाराणी येसूबाई आणि शाहूराजांची सुटका केली नाही. त्यामुळे काही काळ येसूबाई आणि शाहू प्रचंड अस्वस्थ होते. सुटकेसाठी त्यांनी औरंगजेबाची मुलगी झिनत-उन्निसा, जुल्फिकार खान आणि राजपूत राजे यांच्या मार्फत बादशहाकडे अर्जी सुरू केल्या. याचाच परिणाम म्हणून भोपालकडील मुक्कामात महाराणी येसूबाईंचा मुलगा शाहूची काही अटींवर सुटकाही करण्यात आली. परंतु शाहूंची सुटका केल्यानंतर दक्षिणेत जाऊन त्यांनी मुघलांविरुद्ध काही गडबड करू नये यासाठी शाहूंच्या सुटकेनंतर येसूबाईंना मात्र तिथंच मुघलांच्या कैदेत ओलीस ठेवण्यात आलं. शेवटी एका आईला काय हवं असणार? निदान आपली नाही पण आपल्या मुलाची तरी कैदेतनं सुटका झाली याचं येसूबाईंना मनोमन समाधान वाटलं. महाराष्ट्रातील 17 वर्षांच्या कैदेनंतर येसूबाईंची रवानगी थेट उत्तरेत दिल्लीला करण्यात आली. शाहूला आपल्या मातेच्या सुटकेविषयी तळमळ वाटत होती. पण दिल्लीवर स्वारी करून आपल्या मातेची सुटका करण्याइतकं सामर्थ्य त्यावेळेला शाहूंजवळ नव्हतं. परंतु ती संधी चालून आली ती 1718 मध्ये. दिल्लीचा बादशहा फरूर शेखच्या विरोधात बाळाजी विश्वनाथांच्या मदतीनं शाहूंनी दक्षिणेतील सुभेदार सय्यद हुसैन अली याला लष्करी मदत दिली. सय्यद हुसैन अली बरोबर बाळाजी विश्वनाथ आणि शाहू यांनी केलेल्या तहानुसार फरूर शेखला पदच्युत केल्यानंतर महाराणी येसूबाईंची मुघलांच्या कैदेतून मुक्तता करण्यात आली आणि अखेर 4 जुलै 1719ला महाराणी येसूबाई मराठ्यांची त्यावेळी राजधानी असणाऱ्या साताऱ्यात पोहोचल्या. तब्बल 29 वर्षांच्या कैदेनंतर आपल्या मातोश्रींचं पुन्हा स्वराज्यात आगमन होतंय हे बघून शाहूंना विलक्षण आनंद झाला. तब्बल एका तपानंतर हे माता पुत्र पुन्हा एकमेकांना भेटले. या मायलेकरांची भेट हा महाराष्ट्रातल्या इतिहासातला एक मोठा मंगल क्षण होता. शंभूराजांच्या मृत्यूनंतर सन 1689 ते 1719 एवढा प्रदीर्घ काळ या दुर्दैवी महाराणीला बंदिवासात काढावा लागला. बंदिवासातल्या त्या खडतर जीवनालाही त्यांनी अगदी धैर्यानं तोंड दिलं. आपल्या आयुष्यातल्या ऐन उमेदीतली 30 वर्ष मुघलांच्या कैदेत घालवल्यानंतर येसूबाई पुन्हा एकदा स्वराज्यात दाखल झाल्या. दक्षिणेमध्ये स्वराज्याचे झालेले सातारा आणि कोल्हापूर असे 2 भाग त्यांनी पाहिले. आपापसातल्या संघर्षामुळे परकीय शक्तींचं कसं फावतं हे शिवरायांच्या कारकिर्दीपासून पाहत आल्यामुळे त्यांनी कोल्हापूरचे संभाजीराजे आणि शाहूराजे यांच्यामध्ये 1730च्या सुमारास वारणा इथं एक मैत्रीचा तह घडवून आणला. हाच तह इतिहासात वारणेचा तह म्हणून अमर झाला. जीवनात अनेक चढउतार बघितलेल्या आणि सत्ता संघर्षाच्या राजकारणामध्ये संपूर्ण जीवन होरपळून निघालेल्या या मराठ्यांच्या महाराणीचा 1731च्या अखेरीस मृत्यू झाला. येसूबाईंच्या मृत्यूनंतरच त्यांच्या देहावर अंत्यसंस्कार माहुलीच्या संगमावर करण्यात आले आणि त्यानंतर याच माहुलीच्या संगमावर महाराणी येसूबाईंचं नंदनवन बांधण्यात आलं. 1690 ते 1719 अशी 29 वर्ष त्यांनी कैदेत कशी काढली असतील याची नुसती कल्पना जरी केली तरी अंगावर काटा येतो. महाराष्ट्रातल्या 17 वर्षांच्या कैदेत मुलगा जवळ तर होता, पण दिल्लीला गेल्यावर दोघांची 12 वर्ष जाणीवपूर्वक ताटातूट करण्यात आली. त्यावेळी त्यांच्या मनाची अवस्था काय असेल या आणि अशा असंख्य प्रश्नांच्या विचारांनी मनात काहूर माजतं. त्यांच्या सुटकेला 29 वर्ष का लागली याचा शोध इतिहासात शिरून घेतला पाहिजे.
आपल्या सर्वांचंच दुर्दैव असं आहे की स्वराज्यासाठी आपल्या सर्वस्वाचा त्याग करणाऱ्या रयतेसाठी अनंत अन्याय सहन करणाऱ्या महाराणी येसूबाई या महान महाराणीचा इतिहास आपण विसरून गेलो। या महाराणीच्या जन्मतारखेचा इतिहासात कुठेच उल्लेख मिळत नाही। येसूबाईंची जन्मतारीख इतिहास विसरून गेला, पण त्यांच्या मृत्यूची तारीख सुद्धा इतिहासाला नेमकी माहिती नाही। इतिहासात अजूनही त्यांच्या जन्माची नोंद नाही आणि त्यांच्या मृत्यूचीही नोंद नाही। त्यांच्या कर्तृत्वाची ऐतिहासिक योगदानाची माहिती अजूनही आम्हाला माहिती नाही। कैदेतून झालेल्या त्यांच्या सुटकेला 300 वर्ष पूर्ण होत आहे। त्या निमित्तानं त्यांच्या त्यागाचा आणि बलिदानाचा इतिहास सर्वतोमुखी करणं आणि त्यांच्या असीम त्यागाला वंदन करणं इतकं तर आपण नक्कीच करू शकतो। छत्रपती संभाजी महाराजांच्या दुर्दैवी मृत्यूचा प्रचंड मोठा आघात सहन करूनही स्वराज्यासाठी रायगड किल्ला तब्बल 8 महिने झुंजत ठेवणाऱ्या राजारामांना जिंजीच्या किल्ल्यावर पाठवून स्वराज्याची घडी सुरक्षित करणाऱ्या, त्याचसोबत तब्बल 29 वर्ष स्वराज्यासाठी मुघलांच्या कैदेत राहिलेल्या महाराणी येसूबाईंच्या त्यागाला आणि संघर्षाला अवघ्या महाराष्ट्राचा आणि लोकशाहीचा मानाचा मुजरा। गाथा शौर्याचीच्या या आजच्या भागामध्ये वेळ झालेली आहे इथंच थांबण्याची। पुन्हा भेटूया पुढच्या भागात अशाच एका प्रेरणादायी शौर्य गाथेसह। तोपर्यंत कुठेही जाऊ नका, बघत रहा फक्त लोकशाही न्यूज।